आज या ठिकाणी आपली जी वैभवशाली नगर अर्बन बँक होती 114 वर्षापूर्वीची, त्या बँकेत ज्या सर्वसामान्य गोरगरीब ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या होत्या त्यापैकी जवळपास 50% रक्कम जे 5 लाखाच्या पुढची होते त्यांना नुकतीच मिळाली। त्याचा एक आनंद व्यक्त करण्यासाठी व राहिलेल्या पुढील 50% रक्कम परत मिळवण्यासाठी व बँक कशी पुन्हा चालू करता येईल याविषयी या ठिकाणी एक सभा बोलवण्यात आली होती। त्यामध्ये ठेवीदारांतर्फे प्रातिनिधिक स्वरूपात जे लढाऊ ठेवीदार आहेत ज्यांना थोडी लढण्याची इच्छा आहे, जो झाला अन्याय त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याची इच्छा, असे या ठिकाणी ठेवीदार जमा झाले होते व त्याचप्रमाणे आम्ही बँक बचाव समितीचे सदस्य या ठिकाणी हजर होतो। यामध्ये ठरल्याप्रमाणे आता जे ठेवीदार 50% रक्कम ज्यांची बाकी राहिली ती साधारण 100 कोटी रुपये येणं बाकी आहे। त्यासाठी ते 100 कोटी मिळवण्यासाठी बँकेची वसुली होणं हे सर्वात महत्वाचं आहे। ती वसुली कशी जलद गतीने करता येईल याबाबत लवकरच एक व्यावसायिकांची मीटिंग घेऊन त्या वसुलीसाठी जे काही अडचणी येतात, जे कर्जदार पैसे भरत नाहीत त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी कसा वेग देण्यात येईल, आणि दुसरं या चौकशीसाठी नुकतंच ईडीने सुद्धा यात पाऊल टाकलेलं आहे। त्या माध्यमातून सुद्धा जे नाठाळ कर्जदार आहेत, ज्या संचालकांनी जाणीवपूर्वक ही बँक बुडवली, जाणीवपूर्वक बँकेचं गंगाजळी मिटवली, ठेवीदारांचे पैसे अडकवले, त्यांच्यावर सुद्धा कारवाई लवकरात लवकर होऊन संबंधित त्याच्या मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करून हे जे 100 कोटी राहिलेत, तसं पाहिलं गेलं तर 4-5 जरी कर्जदार मोठे घेतले तर त्यांच्यामध्ये 100 कोटी पूर्ण होतील। तर ती कारवाई लवकरात लवकर होऊन ठेवीदारांना पूर्ण रक्कम मिळावी व राहिलेल्या पैशात नाही बँकेचं कामकाज पूर्ण सुरू व्हावं, हे सर्व आमचं या टीमचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने आमची वाटचाल त्याप्रमाणे चालू आहे। यामध्ये कोर्ट कचेरीच्या बाबतीमध्ये आमचे ॲडव्होकेट पिंगळे साहेब असतील, बाकी सगळ्या गोष्टीसाठी आहेत राजेंद्र चोपडा आहेत, राजेंद्र काळे आहेत, आमचे DM कुलकर्णी आहेत, दिनकरराव देशमुख आहेत, विलासराव कुलकर्णी आहेत, सगळेच आहेत, जाधवताई आहेत, वाकळेताई आहेत, हे सर्वजण एकदम जिद्दीने काम करत आहोत व एक इतिहास घडवायचा भारत देशामध्ये हे सर्वांनी स्वप्न बाळगलं आहे। लवकरच आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी होऊ। ठेवीदारांनी आता वज्रमूठ बांधली आहे आणि लवकरच प्रशासनाची मदत घेऊन ज्या काही गोष्टी प्रशासनाकडनं थोडी टाळाटाळ होतीये किंवा बाजूला पडल्यासारख्या झाल्यात त्यांना परत एकदा नवीन ऊर्जा देऊन परत चालू करून या गोष्टी, पहिले ठेवीदारांचे पैसे मिळवणं, त्यानंतर ज्या भागभांडवलदारांना इच्छा असेल त्यांनी भागभांडवल त्यांना परत देणं व ही बँक पुन्हा चालू करणं या दृष्टीने नियोजन करण्यासाठी आज मीटिंग बोलवली होती। त्या मीटिंगमध्ये आज ठेवीदार चांगल्या संख्येने सहभागी झाले, चांगली चर्चा झाली, त्याप्रमाणे पुढचा ऍक्शन प्लॅन ठरवला। लवकरच व्यावसायिक त्याचप्रमाणे जिल्ह्याचे आपले जे SP आहेत त्यांची हे भेट घेऊन त्याला एक निवेदन देऊ। त्या निवेदनाची पूर्तता नाही झाली तर पुढे मोर्चा, उपोषण असं करण्याचा निर्धार या ठिकाणी ठेवीदारांनी व्यक्त केला। अर्बन बँकेच्या ठेवीदारांची एक मीटिंग आपण आता या ठिकाणी आयोजित केली होती। त्यासाठी जास्तीत ठेवीदारांनी उपस्थित राहावं असं अनेक प्रयत्न केले। जवळजवळ 14 पेपरला मी स्वतः जाऊन बातम्या दिल्या होत्या, परंतु दुर्दैव की आता 15-20 लोक या ठिकाणी आलेले आहेत। हे बँकेचं आणि आमच्या समितीचं दुर्दैव मी म्हणतो, परंतु यापुढच्या काळामध्ये जास्तीत ठेवीदारांनी आम्हाला साथ द्यावी आणि यापुढचा 50%चा प्रवास हा खूप खर्चर आहे, इतका सोपा नाही। तेव्हा ठेवीदारांनी याची निश्चित जाणीव ठेवावी की हा खर्चर मार्ग आपल्याला चालायचा आहे, पण तो तुमच्या स्मृतीने चालवायचा आहे। त्यासाठी ठेवीदारांनी यापेक्षा दुप्पट शक्तीने आम्हाला साथ द्यावी, मदत द्यावी अशी सर्व ठेवीदारांना मी विनंती करतो। नंतर पोलीस डिपार्टमेंट हालत नाही, पोलीस डिपार्टमेंटला हलवल्याशिवाय ते हालत नाही, म्हणून पोलीस डिपार्टमेंटवर नजीकच्या काही दिवसात एक असा नाविन्यपूर्ण मोर्चाचं आयोजन होणार आहे। त्या मोर्चामुळे काहीतरी हालचाल व्हावी अशी अपेक्षा आहे आणि बँकेचे जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लावावेत आणि ज्या काही प्रॉपर्ट्या पोलीस डिपार्टमेंटने जप्त केल्या त्याची लिलाव प्रक्रिया ही त्वरित मार्गी लागावी, त्यासाठी आमची धडपड आहे आणि त्या धडपडीला यश यावं यासाठी आम्ही पोलीस डिपार्टमेंटवर दबाव आणण्याचा मोर्चाच्या निमित्ताने आमचा प्रयत्न राहणार आहे। मोर्चाचे स्वरूप काय असणार, कशा प्रकारचा मोर्चा? मोर्चाचं स्वरूप असं म्हणजे मी ठरवलेलं आहे की 11 मोर्चा आम्ही आयोजित करतोय। म्हणजे एक वाहन आम्ही पाहणार आहोत की ज्याच्यावर कॅरियर असेल,
त्या चौकोनी कॅरियरमध्ये एक घोड्याचे हे काढायचं, कटआउट काढायचं. पुढचं एक तो घोड्याचं पुढे राहील, शिफ्टी मागे राहील आणि मधल्या भागात ते काही चोर डायरेक्टर, चेअरमन यांना त्या घोड्यावर बसवायचं, झाडावर त्या घोड्यावर बसवायचं आणि दोन्ही बाजूनी त्या कॅरियरच्या दोन्ही बाजूनी एका फ्लेक्सबोर्ड कडून त्या फ्लेक्सबोर्डवर बाकीचे जे चोर टाकू त्यांनी बँक लुटली, बँक बंद पाडली अशा संचालकांची एक फोटो त्या फ्लेक्सबोर्डवर टाकून दोन्ही बाजूनी त्या संचालकांची नावं, त्यांनी काय कृष्णकृत्य केले त्याचं थोडक्यात त्याचं वर्णन त्यांच्या फोटोच्या खाली टाकून दोन बाजूने ते राहतील. एका मागच्या बाजूनी बँकेचे जे चोर अधिकारी आहेत त्यांचे फोटो आणि बँक लुटणाऱ्या लुटायला साथ देणारे हे चोर अधिकारी त्यांची नावं असे मी कर्मचाऱ्यांची पहिल असं दाखवायचं. आणि ते वाहन, त्या वाहनाच्या पुढं आसूड घेऊन आसूड मारणार एक आसूडकरी, त्याच्या पुढे ते धमकी वाजवतात, ते धमकी वाजवणारे 3-4 लोक असं ते वाजत गाजत मोर्चा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज नगर अर्बन बँकेचे जे क्रियाशील ठेवीदार आहेत ते या ठिकाणी उपस्थित होते, परंतु बरेचसे अजूनही काही निष्क्रिय ठेवीदार आहेत, त्यांना परस्पर रक्कम मिळाली आहे. त्यांनी सुद्धा या ठिकाणी पुन्हा कार्यरत राहून अर्बन बँक कशी पुनश्च फेलिक्स पार्कच्या प्रमाणे परत उभी राहील अशा प्रकारे जर त्यांनी सहकार्य केलं तर ठेवीदारांचं यात कल्याण आहे आणि सर्वांना याचा फायदा होऊ शकेल आणि बँक पुन्हा उभी राहील असा मला विश्वास आहे. मी अर्बन बँकेची ठेवीदार बोलत आहे. आज आपल्याला सर्व ठेवीदारांना जवळजवळ 1900 ठेवीदारांना जवळजवळ 50% रक्कम मिळालेली आहे. पण आपल्याला आणखी 50% रक्कम मिळवण्यासाठी मोठा लढा लढावा लागेल. यासाठी सर्व महिलांनी नंतर सभासदांनी भाग घ्यावा, यात सक्रिय राहावं आणि खूप सहकार्य करण्याची अपेक्षा आहे. आणि लढा दिल्याशिवाय काय आपल्याला रक्कम मिळणार नाही. तर